श्री स्वामी समर्थ. घरात पैसा टिकून राहण्यासाठी व सुखी जीवनासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. 1. गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की ठेवायची आहे. गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो. तिजोरी, गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करायचा आहे. 2. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तामध्ये झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते. 3. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकुमाने लक्ष्मीची पावले काढायची आहे. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरामध्ये प्रवेश करत असते आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही. 4. लोक ओल्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात. त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. पुढे जाण्याआधी जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 5. लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायाला सोडतात, नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात. त्यांच्या शरीरावर आणि पायांवर मौस असते. त्यांच्याही घरात लक्ष्मी येत नाही. 6. घराच्या बेडरूमच्या खोलीमध्ये तिजोरी ठेवलेली असेल तर खोलीच्या भिंतीचा रंग काळा, निळा किंवा लाल नसावा. 7. कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवायचे आहे. मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच खेचला जातो. हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. 8. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, त्यानंतर देवपूजा करून कामधंदा करायला सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. 9. दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तिजोरीही खाली ठेवू नये. तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते. 10. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघायचे आहे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल वाहायचे आहे. 11. एखाद्या अपंग व भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश प्राप्त होईल. 12. धनप्राप्तीसाठी दररोज मूठभर भाजलेले चणे, फुटाणे कबुतरांना खायला घाला. या उपायाने सुद्धा आर्थिक स्थिती सुधारते. 13. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नका, लक्ष्मीचा अपमान होतो. पोथीची पाने, ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये, ते अशुभ मानलं जातं. 14. हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवायची आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करायची आहे. 15. मित्रांनो, संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणाला पैसे उधार देऊ नये. मोठी खरेदी सूर्यास्त अगोदरच करायची आहे. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या काळात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये. 16. ईशान्य दिशा धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचे सामान किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो. 17. तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार माल ठेवायचा नाही. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतात तसेच दर अमावस्येला तिजोरीची पूजा करायची आहे. 18. घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवायचे आहे. 19. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे.
त्यामुळे घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.